एकदा अल्लारखानना एका पत्रकारानं विचारलं की तुम्ही झाकीर हुसेनला तबला केव्हा शिकवला? तेव्हा तो म्हणाला, उसकी तो आंखें ही खुली वो संगीत में खुली. आणि त्यामागचं कारण सांगताना ते म्हणाले की जेव्हा झाकीर हुसेन पोटात होते तेव्हा त्याच्या आईच्या पोटावर अल्लारखा अलगद बोल वाजवायचे. त्या बोलाचे परिणाम त्या गर्भावर इतके खोलवर झाले की अगदी लहान वयातच झाकीर हुसेन यांनी तबला वादन हे उत्कृष्टपणे शिकले. अशा प्रकारे गर्भसंस्काराची अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील. गर्भातलं मूल शिकू शकतं याचा खऱ्या अर्थाने प्रामुख्याने सुरुवात ही 4थ्या महिन्यापासूनच होते. या महिन्यात बाळाच्या हाडांच्या वाढीला सुरुवात झालेली असते. बाळाच्या स्नायूंची देखील उत्कृष्ट वाढ असते. या काळात बाळाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव देखील दिसतात. सुखदुःखाची जाणीव असल्यामुळे कधी बाळ हसते, कधी बाळ दुःखी होते आणि त्याचे हे भाव त्याच्या चेहऱ्यावर उत्कृष्टपणे प्रकट होतात. या काळात स्त्रीस मात्र खूप उत्साह वाटतो, कारण पहिल्या 3 महिन्यात असलेली मळमळ, उलटी या महिन्यात थांबलेली असते. तिला एक प्रकारची विश्रांती अवस्था आलेली असते. तिच्या शरीरावर रोमराजी म्हणजे लव जास्त प्रमाणात निर्माण होते. त्याचबरोबर थकवाही थोडासा जाणवतो. पण पाणी भरपूर पिणे, लोणी रोज 1 चमचा सकाळी खाणे, त्याचबरोबर दही आणि भात एकत्र खाणे याचा जर तिने वापर केला तर तिचा निश्चितपणे थकवा कमी होईल. त्याचबरोबर घरात लहान बाळांचे सुंदर असे पोस्टर्स लावावेत, चांगल्या कथा ऐकाव्यात, चांगलं संगीत ऐकावं. या सर्वांचा उपयोग जर जाणीवपूर्वक केला तर त्याचा निश्चितपणे गर्भावर खूप चांगला परिणाम होईल. तसंच घरामध्ये जे काही संवाद चालतात ते आनंदी आणि प्रसन्न असावेत, कारण गर्भावर या संवादांचा निश्चितपणे परिणाम होत असतो. ही जाणीव जर प्रत्येक गर्भिणीने ठेवली तर निश्चितपणे बाळाच्या मनाचा विकास उत्कृष्ट होण्याचा 4था महिना हा सर्वोत्कृष्ट कालावधी आहे.